नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा व्हीबीजी रामजी नावाची जी स्कीम आहे, जिला आपण म्हणतो विकसित भारत रोजगार आजीविका मिशन ग्रामीण किंवा विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आजीविका मिशन ग्रामीण, ही वाली स्कीम मध्ये बिग शॉकिंग चेंजेस झालेले आहे. 1 जुलै पासून म्हणजे कालपासूनच ही वाली गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च होतीये. जरी आपण डिसेंबर 2025 मध्ये मनरेगाला रिप्लेस करून व्हीबीजी रामजी नावाची स्कीम येत होती किंवा आली होती, पण ऍक्च्युअली ती इफेक्टिव्ह होतीये 1 जुलै 2026 पासून. तर नेमकं त्याच्यामध्ये कोणकोणते चेंजेस केले, काय बिग शॉकिंग चेंजेस ह्या व्हीबीजी रामजी नावाच्या स्कीम मध्ये, ते आपल्याला ह्या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये पाहायचंय. सोबत सोबत ही स्कीम पण आपण डिटेल मध्ये शिकणार आहे. नेमकं व्हीबीजी रामजी काय, एक त्याचा फुल फॉर्म मला माहित असला पाहिजे. विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन ग्रामीण म्हणून. अगोदर याचं नाव होतं मनरेगा, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट 2005 चा होता. त्याला रिप्लेस करून व्हीबीजी रामजी आली 2025 ला. बघूया याच्यामध्ये झालेले मेजर आणि महत्त्वाचे चेंजेस काय. सगळ्यात पहिलं मेजर चेंज आपण पाहतोय, व्हीबीजी रामजी वर्कर्स टू गेट मिनिमम 300 रुपये पर डे ॲज वेजेस रेट नोटिफाईड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटने 300 रुपये हे मिनिमम वेजेस केलेले. अतिशय महत्वाचं 5 स्टार वालं अपकमिंग एक्झाम मध्ये 100% दिसणारा मुद्दा आहे. अनुभव सांगतो, 100% हा वाला मुद्दा तुम्हाला दिसेल. उत्तर असेल 300. उत्तर असेल 300. नीट मुद्दा लक्षात घ्या. व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन ग्रामीणच्या अंतर्गत वर्कर्सला कमीत कमी डेली वेजेस, हे डेली वेजेस हे मिनिमम 300 रुपये भेटणार. याच्या अगोदर भरपूर असे काही स्टेट होते ज्यांचे डेली वेजेस 300 रुपयापेक्षा कमी होते. जसे आपण अरुणाचल प्रदेश पाहतो, जसं आपण नागालँड पाहतो, ज्यांना 241 रुपये वेजेस होते, आता त्यांचे पण वेजेस 300 रुपये झाले. म्हणजे मिनिमम 300 रुपये वेजेस द्यावाच लागेल. 300 रुपयापेक्षा जास्त काही स्टेटला असतील, पण भरपूर स्टेट असे जे आता 300 रुपयावर आले. कारण त्यांनी सांगितलं, जे काही एकंदरीत फ्लोअर वेजेस आहे, म्हणजे मिनिमम वेजचा जो क्रायटेरिया आहे, मिनिमम वेजचं जे लिमिट आहे, हे 300 रुपये त्यांनी केलेलं आहे. द युनियन गव्हर्नमेंट हॅज फिक्स अ फ्लोअर वेजेस ऑफ 300 रुपये पर डे अंडर द विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आजीविका मिशन ग्रामीण ऍक्ट, जो आला होता 2025 ला, विच केम इन टू इफेक्ट ऑन 1 जुलै 2026. ऍक्ट 2025 डिसेंबर महिन्यामध्ये आलेला आपण पाहिला, पण तो इफेक्टिव्ह झालाय पूर्ण भारतामध्ये 1 जुलै 2026 पासून हा वाला ऍक्ट इफेक्टिव्ह झाला. यांनी रिप्लेस केला महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट 2005 ला. मग एखाद्या वेळेस तुम्हाला व्हीबीजी रामजीचा ऍक्ट पण विचारला जाऊ शकतो, तो 2025 चा आहे. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट पण विचारला जाऊ शकतो, तो 2005 चा आहे. ह्या वाल्या बेसिक गोष्टी मला माहित असल्या पाहिजे. सोबत सोबत मी अजून थोडंसं डिटेल मध्ये जातो. The 21 state and union territory which paid less than ₹300 per day under मनरेगा. मनरेगाच्या अंतर्गत आपण पाहतो भारतामध्ये 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरी आहे. जवळपास 36 भारतामध्ये स्टेट आणि युटीज आहे. ह्या 36 पैकी जवळपास 21 राज्य आणि युनियन टेरिटरीला 300 रुपयापेक्षा कमी वेजेस दिले जायचे मनरेगाच्या अंतर्गत. मनरेगाच्या अंतर्गत आपण पाहिलं तर 21 राज्य आणि युनियन टेरिटरीला 300 रुपयापेक्षा कमी वेजेस पर डे दिले जायचे. आता ह्या 21 स्टेट आणि युनियन टेरिटरीला 300 रुपयावर नेऊन ठेवलंय, कारण मिनिमम क्रायटेरिया 300 रुपये झाला. म्हणून जे काही स्टेट, ज्या काही युटी 300 रुपयाच्या खाली होत्या, असे सगळे स्टेट आणि युटी आता मिनिमम 300 रुपयावर जाऊन बसले. बघा, विच पेड लेस दॅन 300 रुपये पर डे अंडर मनरेगा हॅव देअर वेजेस रेट्स जॅक अप दिस लेवल, त्याला ह्या लेवल पण दिलं. आणि व्हाईल स्टेट हु ऑलरेडी पे मोर दॅन 300 रुपये, ज्यांना मोर दॅन 300 रुपये भेटायचे, त्यांचे वेजेस मध्ये थोडीफार हाईक झालेली, आपल्याला ती पण हाईक पाहिजे. आता सगळ्यात जास्त नेमकं वेजेस कोणत्या स्टेटला भेटणार, 2 नंबर वेजेस कोणत्या स्टेटला भेटणार, सगळ्यात कमी वेजेस तर 21 स्टेटला आता 300 रुपये वेजेस भेटणार आहे. तर यावाल्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचे. बघा, मग एकंदरीत आपण हा बेसिक जो काही मुद्दा होता, हा बेसिक मुद्दा इथून पाहिला. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो. मग सगळ्यात जास्त वेजेस तर कोणत्या स्टेटला आहे, सगळ्यात जास्त वेजेस. बाकी नेमकं ही स्कीम काय आहे, मी तुम्हाला पुढे सांगाल बरं का. मी झालेले चेंजेस सांगतोय, ह्या हिशोबाने सांगतोय की तुम्हाला व्हीबीजी रामजी बद्दल बेसिक नॉलेज आहे ह्या हिशोबाने. बाकी याच्याबद्दलचं जे अजून डिटेल नॉलेज आहे व्हीबीजी रामजी बद्दल, मी हे पुढे सांगेन. मी सुरुवातीला झालेले चेंजेस सांगतोय, झालेले चेंजेस. मग व्हीबीजी रामजी काय आहे, कशी आहे, तो वाला पार्ट आपण डिटेल मध्ये बघूच पुढे. बघा आता
मग मिनिमम वेजेस कोणत्या स्टेटला भेटतील? मिनिमम वेजेस आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ही व्हीबीजी रामजी नावाची जी स्कीम आहे, हिच्यामध्ये एकंदरीत 125 दिवसांची जॉब गॅरंटी दिली जाते. तुम्हाला तुमच्या घरापासून 5 किलोमीटरवर जॉब भेटतो आणि जॉब काहीही असू शकतो. शेतामध्ये काम असू शकतं, एखादं कन्स्ट्रक्शनचं काम असू शकतं, रोडचं काम असू शकतं, काहीही असू शकतं. मग मिनिमम वेजेस भेटल. आता जे काही भेटतात, तर मी तुम्हाला सांगितलं मिनिमम वेजेसचा क्रायटेरिया पण ₹300 केलाय. पण सगळ्यात जास्त वेजेस कोणत्या स्टेटला आहे? तर सिक्कीमच्या 3 अशा काही पंचायती, सिक्कीमच्या सगळ्याच नाही, पण सिक्कीमच्या 3 अशा पंचायती जिथं ₹450, जिथं ₹450 सिक्कीमच्या 3 पंचायत. मग त्यामध्ये जर आपण पाहिलं नॅथंग म्हणून आहे, लॅचुंग म्हणून आहे, लॅचन म्हणून आहे, अशा सिक्कीमच्या फक्त मी म्हणतो 3च पंचायतला आहे बरं का. बाकी पूर्ण सिक्कीममध्ये 450 नाही, 3 पंचायतला. हरियाणामध्ये पूर्ण हरियाणामध्ये वेजेस आहे ₹409, पूर्ण हरियाणामधले वेजेस ₹409. गोव्यामध्ये ₹406, केरळामध्ये ₹401 पर डे वेजेस आहे. तर हे हायेस्ट वेजेस असणारे स्टेट आहे, हे ₹400 पण पुढे. ज्यांचे वेजेस ₹400 पण पुढे असे असणारे स्टेट आहे सिक्कीमचे 3 पंचायत, त्याच्यानंतर हरियाणामध्ये ₹409, गोव्यामध्ये ₹406, केरळामध्ये ₹401. हे सगळ्यात जास्त वेजेस भेटणारे स्टेट, सगळ्यात जास्त वेजेस भेटणारे स्टेट आपण हे पाहिले. त्याच्यानंतर मी थोडंसं पुढे गेलो बघा. आता मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात, तुम्ही म्हणशाल मग सर सगळ्यात कमी वेजेस भेटणारे स्टेट कोणते? ते तर डायरेक्ट 21 आहे. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं 21 स्टेट अशी होती मनरेगाच्या अंतर्गत, त्यांना ₹300 कमी वेजेस भेटायचे. आता त्यांना फ्लोअर लिमिटला आणलंय, सगळ्यांना ₹300 आणलंय. म्हणून सगळ्यात कमी कोणाला हा प्रश्नच बनत नाही, कारण सगळ्यात कमी 21 वेगवेगळ्या स्टेटला ₹300 वेजेस आहे. बाकीच्या उरलेल्या 300 पेक्षा जास्त वेजेस आहे. मग त्याच्यामुळे सगळ्यात जास्त वाला मुद्दा पाहिला. आता पर्सेंटेजच्या टर्ममध्ये सगळ्यात जास्त ग्रोथ कोणत्या स्टेटची झाली? तर पर्सेंटेजच्या टर्ममध्ये आपण पाहतो सगळ्यात जास्त ग्रोथ झाली बघा, इथं मेन्शन केलेलं आहे व्हीबीजी रामजी वर्क टू गेट अ मिनिमम ऑफ ₹300 पर डे वेजेस रेट नोटिफाईड बाय सेंटर. आणि हायेस्ट पर्सेंटेज इंक्रीज मध्ये अरुणाचल प्रदेश, उगवत्या सूर्याचं स्टेट, आणि नागालँड. अरुणाचल प्रदेश आणि नागालँड यांचे पर्सेंटेज मध्ये सगळ्यात जास्त हाईक झाली. ₹241 वरून ₹300 गेलं, म्हणजे जवळपास एकूण ₹60 वेजेस वाढले. म्हणजे 24% ग्रोथ ही अरुणाचल प्रदेश आणि नागालँड मध्ये झाली. सर पर्सेंटेज वाईज सगळ्यात लोएस्ट ग्रोथ कोणत्या स्टेट झाली? तर पर्सेंटेज वाईज सगळ्यात लोएस्ट ग्रोथ झाली तेलंगणाची. तेलंगणाला मनरेगाच्या अंतर्गत ₹307 पर डे दिले जायचे, आता ₹308 पर डे दिले जातील. म्हणजे फक्त ₹1 ग्रोथ तेलंगणामध्ये झालेली आहे. म्हणजे 0.33% ग्रोथ ही झालेली आहे अप्रॉक्सिमेटली, 0.33%. बाकी आपण न्यू मिनिमम वेजेस ₹300 पर डे तर पाहिले, मिनिमम ₹300 पर डे. मग सगळ्यात जास्त झालेली ग्रोथ कोणाची, सगळ्यात कमी झालेली ग्रोथ कोणाची, पर्सेंटेज वाईज वाला मुद्दा आपण हा पाहतो. आणि हे सगळं लागू झालंय 1 जुलै 2026 पासून 30 जून पर्यंत. मनरेगा ही स्कीम भारतामध्ये अस्तित्वात होती आणि मनरेगाच्या अंतर्गत सगळ्या गोष्टी चालत होत्या 30 जून पर्यंत. 30 जून नंतर 1 जुलै पासून पुढे पूर्ण भारतामध्ये व्हीबीजी रामजी नावाची स्कीम लॉन्च होती आणि ती ह्या पद्धतीने चालते. मग मिनिमम ₹300, हायेस्ट राईज इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज, लोएस्ट राईज इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज, मिनिमम फ्लोअर लिमिट किती काय, ह्या बेसिक गोष्टी आपण याच्या अंतर्गत पाहिल्या. थोडंसं पुढे गेलो मी सर इथं. आता बघा हा वाला एक नवीन मुद्दा, हे सगळं अपडेटेड आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला व्हीबीजी रामजी नावाची स्कीम सांगत. शेवटला मी तुम्हाला वेस्ट बेंगॉलला बॅन केलेलं होतं, वेस्ट बेंगॉलला फ्रीज करून ठेवलेलं होतं, ते पण काढलंय. आता वेस्ट बेंगॉल पण या स्कीम मध्ये पार्टिसिपेट होत आहे, ते पण मी शेवट तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत. आणि व्हिडिओला लाईक करा, लेक्चरला लाईक करा. आता स्टॉप करा आणि एकदा लाईक करून घ्या, कारण एवढं क्वालिटी कंटेंट, एवढं क्वालिटी प्रेझेंटेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक लाईक आणि एक कमेंट तर केलीच पाहिजे. कारण तुम्हाला लेक्चर कसं वाटतंय ही कमेंट करायला विसरू नका, की निश्चित कमेंट करा, बाकी लाईक तर कराच करा. बघा आता हा पुढचा मुद्दा, व्हीबीजी रामजी स्कीमचे वेजेस अपडेट 1 जुलै 2026 पासून आपण पाहिलं. न्यू नॅशनल ऍव्हरेज. अगोदर पूर्ण भारताचा ऍव्हरेज, म्हणजे ऍव्हरेज कसा काढला जायचा, प्रत्येक स्टेटला किती किती रुपये दिले जातात डिवाइड बाय टोटल स्टेट, ऍव्हरेज काढला जायचा. मग अगोदर भारताचा ऍव्हरेज होता ₹298.08 मनरेगाच्या अंतर्गत. जी काल परवापर्यंत मनरेगा भारतात चालू होती 298.8 पर डे एवढा ऍव्हरेज होता. ऍव्हरेज वाढून 327.4 पर डे झाला, म्हणजे जवळपास ₹28.06, ₹28.60 हा वाला ऍव्हरेज वाढला.
मग नवीन भारताचा ऍव्हरेज रेट किती मनरेगाचा, तर सध्याचा ऍव्हरेज रेट आहे मनरेगाचा 327.40 किंवा 4 म्हणू शकतो आपण त्याला. 327 रुपये आणि 4 म्हणजे 40 पैसे पर डे हा ऍव्हरेज आहे. कारण आता ऍव्हरेज 300 पेक्षा जास्तच असेल, कारण कोणतं स्टेट असं नाही ज्यांना 300 पेक्षा कमी वेजेस भेटणार पर डे. प्रत्येक स्टेट असं ज्यांना 300 रुपयापेक्षा जास्त भेटणार आहे, म्हणून ऍव्हरेज 327 वर गेला. अगोदर भरपूर स्टेट 300 रुपयाच्या खाली होते, 21 स्टेट 300 रुपयाच्या खाली होते, म्हणून ऍव्हरेज पण 300 रुपयाच्या खालीच होता. आता ऍव्हरेज जवळपास आपण पाहिला 28 रुपये 60 पैशांनी हवाला ऍव्हरेज वाढला आणि सोबत सोबत 327 रुपये एकंदरीत हवाला ऍव्हरेज झालेला आहे. पूर्ण 327 रुपये 40 पैसे एवढा ऍव्हरेज पर डे ह्या मनरेगाच्या अंतर्गत, ज्याला मी व्हीबीजी रामजी म्हणतो, विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन ग्रामीण, याच्या अंतर्गत हा पूर्ण ऍव्हरेज जो आहे तो आपण पाहतोय व्हीबीजी रामजीचा. त्याच्यानंतर बघा आता थोडंसं पुढे गेलो आपण इकडल्या पार्टमध्ये. आता सर हे तर झाले सगळे चेंजेस. आतापर्यंत आपण जे पाहिले, तर आतापर्यंत आपण पाहिलेले हे सगळे काही चेंजेस होते. आता चेंजेस नंतर आपल्याला नेमकं ही स्कीम काय ते आपण बघूया. बघा आता व्हीबीजी रामजी, विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन ग्रामीण. अगोदर नरेगा होती, नरेगा नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, जो 2005 ला भारतामध्ये आला होता. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, याचं नाव बदलवलं 2009 ला आणि नाव केलं मनरेगा. फक्त नरेगाचं केलं मनरेगा. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट 2009 ला, आणि आता याचं नाव बदलवलं आणि नाव केलं विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन. विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन ग्रामीण म्हणून हे नाव केलं 2025 ला. आणि ऍक्च्युअली ही लॉन्च झाली 1 जुलै 2026 पासून ही वाली गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च झालेली आहे. तर तो वाला एक मुद्दा आपल्याला माहित असला पाहिजे. त्याच्यानंतर मी थोडंसं बघा आता नेमकं मनरेगा काय होती आणि झालेले बदल काय. मनरेगा काय होती आणि त्याच्यामध्ये झालेले बदल काय, तर हा वाला एक मुद्दा आपल्याला बघायचा आहे. तर मग नीट मुद्दा लक्षात घ्या. मनरेगा काय होती अगोदर मी ती सांगतो आणि मग झालेले बदल मी तुम्हाला सांगतो. मनरेगा लॉन्च झाली होती, नरेगा 2005 ला. टाइप्स ऑफ स्कीम ही पूर्णतः सेंट्रली स्पॉन्सर स्कीम होती. म्हणजे याच्यात होणारा खर्च हा पूर्णतः सेंट्रल गव्हर्नमेंट करायचं, म्हणजे 100% खर्च सेंट्रल गव्हर्नमेंट करायचं. 100% खर्च सेंट्रल गव्हर्नमेंट करायचं. त्याच्यानंतर आपण पाहिलं नोडल मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत ही वाली स्कीम येते. टू प्रोव्हाइड ऍटलीस्ट 100 डेज ऑफ गॅरंटी वेजेस. याच्या अंतर्गत 100 दिवसांची गॅरंटी दिली जायची मनरेगाच्या अंतर्गत. बदल झालेले आपण पुढच्या स्लाइडला पाहणार आहे. हे मी मनरेगा काय 100 दिवसांची जॉब गॅरंटी दिली जायची. कमीत कमी तो व्यक्ती 18 वर्षाचा तरी असला पाहिजे. तुमच्या घरापासून 5 किलोमीटरच्या अंतरापर्यंत तुम्हाला जॉब भेटल. 15 दिवसामध्ये तुम्हाला एम्प्लॉयमेंट भेटेल. ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अप्लाय करा, 15 दिवसामध्ये तुम्हाला एम्प्लॉयमेंट भेटेल. जो काही खर्च होईल तो 100% पैकी 100% खर्च, जे काही तुमचे वेजेस असतील, ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी असतील, हे 100% पैकी 100% खर्च हा सेंट्रल गव्हर्नमेंट करेल. फक्त जो मटेरियल कॉस्ट म्हणजे लागणारं जे मटेरियल आहे, तर त्या मटेरियल कॉस्ट मध्ये 75% जर आपण पाहिलं तर 75% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 25% स्टेट गव्हर्नमेंटला मटेरियल कॉस्ट मध्ये. बाकी वेजेसचे सगळे पैसे सेंट्रल गव्हर्नमेंट देत होतं मनरेगाच्या अंतर्गत. त्याच्यानंतर आपण पाहिलं इकडल्या पार्टमध्ये वुमेन्सला 1/3 रिझर्वेशन होतं. हे सगळं मनरेगा होतं. मग मनरेगाला बदलून व्हीबीजी रामजी केलं. त्यात काय काय बदल केले. पहिलं तर मनरेगा हे नाव होतं महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. आता नाव बदलून व्हीबीजी रामजी केलं विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आजीविका मिशन ग्रामीण म्हणून. पहिलं हे नाव बदलवलं. दुसरा सगळ्यात महत्वाचा बदल याच्या अंतर्गत जो आपण पाहतो, सगळ्यात महत्वाचा बदल तो इथं पाहूया आपण. बघा आता सगळ्यात महत्वाचा बदल केला. पहिल्यांदा 100 दिवसांची वेजेस, म्हणजे त्या व्यक्तीला 100 दिवसांची जॉब गॅरंटी दिल्या जायची. आता ते वेजेस वाढवून 100 दिवसांवरून 125 दिवसांचे वेजेस केले. म्हणजे व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत 125 दिवसांचे वेजेस भेटतात. व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत 125 दिवसांचे एकंदरीत वेजेस भेटतात. सोबत हा सीजनल पॉज वाला मुद्दा व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत आलेला आहे. सीजनल पॉज म्हणजे काय. बघा गावाखेड्यातील लोक असतात आणि गावाखेड्यातील लोकांना जॉब नसतो, म्हणून ते ह्या व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत कोणतेही काम करायला तयार होतात.
पण जेव्हा पाऊस पडतो किंवा जेव्हा हार्वेस्टिंगचा काळ असतो तेव्हा तर त्यांना त्यांच्या शेतातलं काम असतं, म्हणून 60 दिवसांचा त्यांना ब्रेक पण असेल, 60 डेजचा. बघा इथे 60 डेजचा ब्रेक असेल. म्हणजे जेव्हा तुम्हाला सोईंग करायची, शेतामध्ये पेरणी करायची किंवा हार्वेस्टिंग करायची, तुम्हाला सोंगणी करायची, तर पेरणीच्या वेळेस आणि सोंगणीच्या वेळेस असे 60 दिवसांचा सीझनल पॉज तुम्हाला त्या केसमध्ये भेटेल. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत जॉब अलॉट करून दिले जाणार नाही. हे 60 दिवस तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये सोईंग करा, शेतामधले हार्वेस्टिंग करा. बाकीचे उरलेले जे 10 महिने याच्यामध्ये तुम्हाला 125 दिवसांची जॉब गॅरंटी भेटेल. 125 दिवसांची जॉब गॅरंटी भेटेल. तुम्हाला काही ना काही जॉब ग्रामपंचायत मार्फत भेटेल. त्याच्यानंतर अगोदर व्हीबीजी रामजी येण्याच्या अगोदर जे काही पेमेंट होतं, ते पेमेंट एकंदरीत 15 दिवसाला व्हायचं. जे वेजेस भेटायचे हे वेजेस 15 दिवसाला भेटायचे. आता ते वेजेस पण तुम्हाला फक्त वीकली बेसिसवर भेटणार आहे. म्हणजे लवकर पैसा भेटेल. प्रत्येक आठवड्याला त्या आठवड्याचं पेमेंट होईल, प्रत्येक आठवड्याला त्या आठवड्याचं पेमेंट होऊन जाईल. असं वीकली बेसिसवर हे पेमेंट भेटतील. हे रिसेंटली झालेले बदल आहे मनरेगा टू व्हीबीजी रामजी. मनरेगा 100 दिवसांची जॉब गॅरंटी द्यायचं, व्हीबीजी रामजी 125 दिवसांची जॉब गॅरंटी देतं. मनरेगामध्ये सीझनल पॉज नव्हता, इथं तुम्हाला सीझनल पॉज भेटतोय. मनरेगामध्ये 15 दिवसाला पेमेंट व्हायचं, व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत एकंदरीत वीकली म्हणजे आठवड्याला पेमेंट त्या केसमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. याच्या पलीकडे अजून वेगवेगळ्या गोष्टी आपण व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत पाहिल्या. त्या म्हणजे अशा, मी तुम्हाला सांगितलं बघा, मनरेगाच्या अंतर्गत सगळा खर्च हा सेंट्रल गव्हर्नमेंट करत होतं. मटेरियल कॉस्ट साठी सुद्धा 75% सेंट्रल गव्हर्नमेंट द्यायचं, फक्त 25% मटेरियल कॉस्टला स्टेट गव्हर्नमेंट द्यायचं. आता पूर्ण रूल बदलवलेले. आता रूल काय बदलवले? आता तुम्ही एकंदरीत मटेरियल कॉस्ट प्लस त्या लोकांची वेजेस, जो काही टोटल एखाद्या राज्यासाठी खर्च होईल त्यातला 60%, त्यातला 60% सेंट्रल गव्हर्नमेंट देईल, 40% हे स्टेट गव्हर्नमेंटला द्यायचे. 60% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 40% स्टेट गव्हर्नमेंट. सर कशासाठी? इन्क्लुडिंग त्या व्यक्तीचा रोजचा पगार, इन्क्लुडिंग मटेरियल, इन्क्लुडिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंपोनंट्स, यासाठी 60:40 चा रेशो सेंट्रल आणि स्टेटचा आहे. स्पेशल कॅटेगरी स्टेटमध्ये आपण गेलो, नॉर्थ ईस्टर्न रिजन मधले 7 सिस्टर्स असतील, हिमालयन स्टेट असेल, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख वगैरे, आणि युनियन टेरिटरी असेल तर काही जम्मू काश्मीर सारख्या, तर तिथं 90:10 चा रेशो आहे. 90% सेंट्रल गव्हर्नमेंट, 10% स्टेट गव्हर्नमेंट. आणि अशा युनियन टेरिटरी जिथे एकंदरीत लेजिस्लेचर नाहीये, म्हणजे जिथे सीएम वगैरे नाहीये, पूर्णतः ती सेंट्रलच्या ताब्यात आहे, तर अशा युटी मध्ये 100% पैकी 100% खर्च सेंट्रल गव्हर्नमेंटच करणार आहे. कारण एकंदरीत आपण तिथं पाहिलं तर तिथं स्टेट गव्हर्नमेंटच नाही, तर तो पूर्ण खर्च सेंट्रल गव्हर्नमेंट करणार. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर, जे काही मॅनेजमेंटसाठी लागणारा खर्च आहे, तो आधी टोटल स्कीमच्या 6% होता, आता तो वाढून 9% वर केलाय. 9% वर केलाय. आता सर ह्या व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत अजून थोडंसं आपण पाहिलं, नेमकं कशासाठी तुम्हाला जॉब भेटेल बघा. 4 बोर्ड कॅटेगरीज आहे, वर्क स्पेशल प्रोव्हिजन फॉर वुमेन, आणि ह्या 4 कॅटेगरीमध्ये तुम्हाला जॉब भेटेल किंवा तुम्हाला एकंदरीत वेजेस याच्या अंतर्गत भेटेल. सगळ्यात पहिलं आपण पाहिलं वॉटर सिक्युरिटीच्या रिगार्डिंग काही कामं असतील तर ते कामं भेटतील. ग्रामीण भागातला इन्फ्रास्ट्रक्चर, रोड असेल, अजून वेगवेगळ्या गोष्टी असेल, रूरल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम भेटेल. तुमच्या घरापासून 5 किलोमीटरच्या सर्कलवर काम भेटणार आहे. मग ते वॉटर सिक्युरिटीचं असू द्या, ते रूरल इन्फ्रास्ट्रक्चरचं असू द्या, लाईव्हलीहूड इन्फ्रास्ट्रक्चर, शेतीच्या रिलेटेड काय असू द्या, डिझास्टर रिझिलियन्स, काही पूर येतोय, कुठं उष्णतेच्या लाटा येत आहे, कुठं काय, त्याला रिझिलियंट करण्यासाठीचे हे वेगवेगळे कामं तुम्ही करू शकता. आणि वुमेन्सला येथं सुद्धा 1/3 रिझर्वेशन व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत सुद्धा वुमेन्सला आहे. म्हणजे टोटल स्टेटमध्ये जेवढे जॉब अलॉट करून दिल्या जाईल त्यातले अराउंड 1/3 हे जॉब वुमेन्ससाठी इथं सुद्धा असणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं महत्त्वाचा मुद्दा, मनरेगाच्या अंतर्गत जॉब कार्डची व्हॅलिडिटी ही 5 वर्षांची होती, आता ती व्हॅलिडिटी कमी करून 3 वर्षांची केली. जॉब कार्डची व्हॅलिडिटी ही 3 वर्षांची असेल. त्याच्यानंतर डिजिटल मॉनिटरिंग, तुम्ही जॉबला जाताय नाही जाते, कसं आहे, प्रॉपर जॉब करताय नाही करते, यासाठी नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीमच्या ॲपच्या अंतर्गत तुमची मॉनिटरिंग केल्या जाईल, जिओ टॅग फोटोग्राफ केला जाईल, बायोमॅट्रिक घेतलं जाईल, आय ब्लिंक, इरिस स्कॅन वगैरे सगळं केलं जाईल, जेणेकरून फ्रॉड होऊ नये. मी जर सांगितलं तुम्हाला वेस्ट बेंगॉलने असे फ्रॉड केले होते म्हणून वेस्ट बेंगॉलला फ्रीज करून ठेवलं होतं, वेस्ट बेंगॉलची स्कीम बंद करून ठेवली होती, आणि आता पुन्हा वेस्ट बेंगॉल रोल आउट झाले, पुन्हा वेस्ट बेंगॉल याच्यामध्ये आलंय, तर असे काही फ्रॉड होऊ नये
नाही, म्हणून तुमचं इरिज म्हणजे आय स्कॅन असेल किंवा तुमचं थंब स्कॅन असेल तर हे सगळं स्कॅन होणार आहे आणि प्रॉपर खरंच तो एम्प्लॉई कामासाठी आलाय का ह्या गोष्टी पाहिजे. याच्यामध्ये जर काही घोळ झाला, याच्यामध्ये जर तुम्ही काही चुकीचं करताय असं आढळलं तर अगोदर ₹1000 फाईन होता, आता ₹10,000 फाईन आहे. आता एकंदरीत त्याच्या अंतर्गत ₹10,000 फाईन आहे. अगोदर ₹1000 फाईन होतं, आता याच्या अंतर्गत ₹10,000 फाईन द्यावा लागेल. ₹10,000 फाईन द्यावं लागेल. सोबत सोबत बघा टोटल अलॉटमेंट किती आहे? ₹1,51,282 करोड रुपयाची टोटल अलॉटमेंट आहे. त्यात सेंटरचा शेअर्स 55,692 कोटी आहे. जवळपास आपण ह्या 1,51,000 चे 60% जर काढले तर 15,90 बरोबर 90 95,000 करोडच्या आसपास म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जो 60% शेअर आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. एवढा खर्च होणार आहे. आता महत्वाचा मुद्दा येतो, रिसेंटली कोणतं एखादं स्टेट आहे का जे बॅन केलं होतं किंवा फ्रीजन करून ठेवलं होतं, त्यांच्या स्कीम बंद केल्या होत्या, तर ते होतं वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल अडॉप्ट व्हीबीजी रामजी स्कीम. मनरेगाच्या अंतर्गत वेस्ट बेंगॉलची ही स्कीम बंद करून ठेवली होती. मनरेगाच्या अंतर्गत वेस्ट बेंगॉलची स्कीम बंद करून ठेवली होती कारण वेस्ट बेंगॉलमध्ये फायनान्शियल इरेग्युलेशन म्हणजे त्या एम्प्लॉयला वेजेस रेग्युलर दिले जात नव्हते, करप्शन झालं होतं, फेक जॉब कार्ड त्या केसमध्ये बनवले होते, फेक जॉब कार्ड बनवले होते, तो एम्प्लॉय नसून पण ते जॉब कार्ड होते. हे सगळं निदर्शनास आलं म्हणून मनरेगाच्या अंतर्गत वेस्ट बेंगॉल बॅन केलं होतं किंवा फ्रीज करून ठेवलं होतं. आता वेस्ट बेंगॉल पुन्हा रोल आउट झालंय आणि 1 जुलै 2026 पासून वेस्ट बेंगॉल सुद्धा ह्या स्कीम मध्ये पुन्हा एकदा पार्टिसिपेट होऊ शकतं व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत, विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशनच्या अंतर्गत. बघा याच्यानंतर मी 1-2 क्वेश्चन्स पण तुम्हाला दाखवणार आहे. काही क्वेश्चन्स पण येते, क्वेश्चन्स पण आपल्याला सोडवायचे. पण लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, सोबत कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला कंटेंट कसं वाटलं, तुम्हाला पीपीटीची क्वालिटी कशी वाटली, तुमचा आतापर्यंतचा माझ्यासोबतचा जीएचा प्रवास कसा आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि सोबत जीएच्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात तर अराउंड जीए बाय अक्षय टोके नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. 39,000 विद्यार्थी त्या टेलिग्राम चॅनलला आहे, तर हे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायला विसरू नका. आता याच्या रिलेटेड आपण काही क्वेश्चन्स पाहू, बेसिक त्याची उत्तर पण मी देतो. बघा इथे दिलाय व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत खालीलपैकी कोणती गोष्ट कॉम्बिनेशन करेक्ट आहे. जॉब कार्ड बद्दल जर आपण पाहिलं तर जॉब कार्ड हे 3 वर्षासाठी, जॉब कार्ड हे एकंदरीत आपण पाहतो 3 वर्षासाठी जॉब कार्ड आहे. म्हणजे हे तर येणार नाही, हे पण येणार नाही, हे पण येणार नाही, राहिले 2. पेनल्टी 1000 वरून 10,000 केली, हे पण येणार नाही, म्हणजे उत्तर असलं पाहिजे बी. आणि NMS टेक्निक आय ब्लिंक व्हेरिफिकेशन हे तर बरोबर आहे. तुमचं आय स्कॅन असेल किंवा थंब स्कॅन असेल तर उत्तर असलं पाहिजे बी. उत्तर असलं पाहिजे याचं बी. बघा इथं उत्तर देतं बी. त्यानंतर पुढचं पाहिलं आपण व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत 4 स्पेसिफिक बोर्ड कॅटेगरी आहे, तर खालीलपैकी कोणती नाही, नॉट वन ऑफ दिस 4. तर वॉटर सिक्युरिटी आहे, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अर्बनचा काही संबंध नाही याच्यामध्ये, लाईव्हलीहुड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, डिझास्टर रेझिलियन्स आहे. म्हणजे उत्तर असलं पाहिजे सी. का सी हे पॅरामीटर नाही, म्हणजे अर्बन मायग्रेशन प्रिव्हेन्शन हे पॅरामीटर नाही, उत्तर असलं पाहिजे तेव्हा तिकडे आलेले सी. आणि लास्ट क्वेश्चन याच्या अंतर्गत अरेंजमेंट कशी होती, म्हणजे या सगळ्या गोष्टींची लेजिस्लेटिव्ह इव्हेंटची क्रोनॉलॉजिकल ऑर्डर कशी होती. बघा अगोदर नरेगा आलं, नंतर नरेगाचं मनरेगा झालं, म्हणजे 3 नंतर 1, त्याच्यानंतर इंट्रोड्यूस हे बिल इंट्रोड्यूस झालं व्हीबीजी रामजीचं म्हणजे 2, आणि नंतर ते बिल पास झालं म्हणजे 4. 3, 1, 2, 4च्या हिशोबाने याचं उत्तर असलं पाहिजे ए. तर ह्या अशा वेगवेगळ्या जे काही क्वेश्चन्स आहे जे बनवले होते त्याच्यावर, तर हे वेगवेगळे क्वेश्चन आन्सर असलं पाहिजे याचं ए. तर बघा अशा हिशोबाने ही पूर्ण जी काही व्हीबीजी रामजी विकसित भारत गॅरंटी रोजगार आजीविका मिशन ग्रामीणवाला मुद्दा होता, तो आपण एकदम डिटेलमध्ये पाहिला. चालेल, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि सोबत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.